शेतकरी कर्जमाफी की नियमित कर्ज परतफेड काय आहे सत्य? नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम बळीराजासाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. मित्रांनो, राज्यामध्ये सध्या शेतकरी कर्जमाफीच्या चर्चांना उधाण आलंय. पण प्रत्यक्ष जी.आर. कधी येणार आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनी आता काय पाऊल उचलावं, याबद्दलची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वाच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी MHB मराठी न्यूजला आत्ताच सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. मित्रांनो, सध्या शेतकरी मोठ्या द्विधा मनस्थितीत सापडला आहे. एकीकडे बँकांकडून कर्जदारांना फोन आणि मेसेजद्वारे वारंवार सूचना दिल्या जात आहेत की तुमच्या कर्जाची तारीख संपत आली आहे. तातडीने व्याज भरून कर्ज नवजून करून घ्या. दुसरीकडे शेतकरी या प्रतीक्षेत आहे की सरकार 2025 ची कर्जमाफी जाहीर करेल का? इथे खरी अडचण अशी आहे की जर तुम्ही कर्ज भरलं नाही आणि बँक खातं थकबाकीदार म्हणून दिसलं तर तुम्हाला सरकारकडून मिळणारे नियमित कर्ज परतफेड प्रोत्साहनपर अनुदान 50,000 रुपये किंवा वाढीव रक्कम मिळणार नाही. आणि जर कर्ज भरलं आणि सरकारने अचानक 2025 साठी सरसकट कर्जमाफी दिली तर शेतकरी विचार करतोय की आपल्याला त्याचा लाभ मिळेल का? सध्याची परिस्थिती पाहता थकबाकीदार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 30 सप्टेंबर 2025 ही तारीख महत्त्वाची मानली गेली होती आणि त्यापूर्वीचा डेटा जमा झाला आहे. पण 2025 मध्ये घेतलेल्या ताज्या कर्जांबाबत सरकारकडून अजूनही कोणताही स्पष्ट जी.आर. आलेला नाही. जरी बच्चू कडू यांच्यासारखे नेते यासाठी आग्रही असले तरी जोपर्यंत सरकारी निर्णय अधिकृतपणे प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत कशावरही विश्वास ठेवणे कठीण आहे. माझा सल्ला काय असेल? शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या कर्जाची परतफेड करण्याची मुदत अजून लांब असेल तर तुम्ही जी.आर. येईपर्यंत थोडी वाट पाहू शकता. परंतु जर तुमच्या कर्जाची मुदत संपली असेल किंवा खूपच जवळ आली असेल तर तुम्ही किमान व्याजाची रक्कम भरून तुमचं कर्ज नियमित ठेवणं कधीही फायदेशीर ठरेल. कारण नियमित शेतकऱ्यांना शासनाकडून व्याजाची रक्कम परत मिळते. तुम्ही 50,000 किंवा त्यापेक्षा जास्त असणाऱ्या प्रोत्साहनपर अनुदानासाठी पात्र ठरता. तुमची सिबिल स्कोअर खराब होत नाही, ज्यामुळे भविष्यात पुन्हा कर्ज मिळण्यास अडचण येत नाही. थोडक्यात सांगायचं तर जोखीम पत्करण्यापेक्षा आपलं खातं रेग्युलर ठेवणं हाच सध्या सुरक्षित मार्ग दिसतोय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? सरकारने कर्जमाफीचा निर्णय तातडीने घ्यायला हवा का? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा MHB मराठी न्यूज. धन्यवाद. जय शिवराय.